रामकृष्ण हरी. ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. संतांचे संगती वनोमार्ग गती. आकाळवा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भावा जीवाचा. आत्मा शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधिती साधन. द्वैताचे बंधन नवादीजे. नामामृत गोडी वैष्णवाला धनी. योग्या साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवाला धला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. आपलं जे हरिपाठावरचं चिंतन चालू आहे त्या हरिपाठ प्रकरणातील 7 अभंगाचं आपण क्रमशः चिंतन करत आलो आहोत. आणि आजचा हा हरिपाठातील 8व्या क्रमांकाचा अभंग संतांचे संगती मनोमार्ग गती. गेली 14 भाग आपण चिंतन केलंय आणि आजचं हे हरिपाठावरचं 15वं चिंतन आणि 8व्या क्रमांकाच्या अभंगावरचं पहिलं चिंतन. माऊली ज्ञानोबा या अभंगातून संतांच्या संगतीमध्ये केलेल्या नामस्मरणाचं महत्व आणि त्या संत संगतीमुळे प्राप्त झालेले श्रीपती, प्राप्त झालेला भगवंत किंवा प्राप्त करून घेण्याकरिता भगवंताला, परमात्म्याला, श्रीहरीला, श्रीपतीला, पांडुरंगाला, विठ्ठलाला जो कोणी देव तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल त्यासाठी संतांची संगत करून मनाने त्यांनी दाखवलेल्या पंथाने जावं अशा प्रकारचं प्रतिपादन या अभंगातून करतात. मुळात आतापर्यंत जे सर्व जे अभंग होते 7ही अभंग हे 4 कडव्याचे होते. 4 चरणाचे अभंग होते. देवाचे द्वारीपासून चहुविधी जाणं, त्रिगुण असार, भावे विन भक्ती, त्यानंतर योग याग विधी, त्यानंतर साधुबोध झाला आणि 7व्या क्रमांकाचा अभंग पर्वताप्रमाणे पातळ करणे. हे 7ही अभंग 4 चरणाचे होते म्हणजे 4 कडव्यांचे होते. परंतु हा 8व्या क्रमांकाचा अभंग हा 6 चरणाचा म्हणजे 6 कडव्याचा असा अभंग आहे. मी जसं सांगून गेलो या अभंगातून माऊली ज्ञानोबा संतांचे संगती मनोमार्ग गती. कळावा श्रीपती येणे पंथे. माऊली ज्ञानोबा श्रीपतीला आकळण्यासाठी येणे पंथी म्हणजे या मार्गाने जावं असं सांगतात. आणि या मार्गाने म्हणजे कुठल्या मार्गाने ते सांगत असताना मनोमार्गे गती, मनाच्या मार्गाची गती करून जायचं असं सांगतात. पण मनोमार्ग गती जरी सांगत असले तरी व्यवहारामध्ये संसारामध्ये सुद्धा मनोमार्गेच जावं लागतं, मनानेच जावं लागतं नाही का. परमार्थामध्ये जसं मनोमार्गाने जावं तसं व्यवहारामध्ये सुद्धा मनाशिवाय तुम्हाला जाता येत नाही. मनोमार्गेच जावं लागतं. कारण सर्व इंद्रिय ही मनाच्या अधीन आहेत आणि सर्व इंद्रिय जर मनाच्या अधीन आहेत तर मनाचा स्वभावाचा विषय काय हो. मनाचा स्वभावाचा असा जो विषय आहे ना तो विषय असा आहे की मन हे पंचेंद्रियाला त्या ठिकाणी आपल्या तालावर नाचवते आणि विषय भोगाकडे प्रवृत्त करते असा मनाचा त्या ठिकाणी स्वभाव आहे. महाराज एके ठिकाणी म्हणतात ना या जीवाला हे मन कुठे रमवते. विषय ओढी भुलले जीव नाटाच्या भंगामध्ये आलाय बघा. विषय ओढी भुलले जीव आता कोण करील याची किव. नुपजे नारायणी भाव पावनी तो ठाव नरदेह.
हा नरदेह मिळाला, मनुष्य जन्म मिळाला, पण पावनी ठाव नरदेह म्हणजे हा नरदेह पावला, नरदेह मिळाला, तरी मनुष्य काय करतो? नुपजे नारायणी भाव. नारायणी भाव म्हणजे देवाच्या ठिकाणी भाव न ठेवता काय करतो? विषयाकडे ओढल्या जातो. विषय ओढी भुलले जीव. हे पहा, लागण वेगळं, भुलणं वेगळं. इथे भुलणं शब्द आलाय आणि मग माणूस भुलला होती ते. विषय ओढी भुलले जीव, आता कोण करील याची, किंवा आता कीव वाटते जीवाची. हा जीव विषयाकडे नेहमी आकर्षित झाला, विषयाकडे ओढल्या जातात. कोण ओढते? मनोमार्ग गती. मनाच्या मार्गानं विषयाकडे सुद्धा जाता येतं, पण माऊली ज्ञानोबा या अभंगातून भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी, त्याला आकळण्यासाठी उपाय सांगतात. मनोमार्गे गती. मनाने तिकडे जावं सांगतात. आता मला सांगा, मनाने बंधही आहे आणि मनाने मोक्षही आहे, पण मन हे मोक्षाकडे न जाता बंधाकडे जातं. असे संस्कार अनेक जन्माचे आपल्यावर असल्यामुळं स्वाभाविकता मन मनोमार्ग गती हे आकाळावा श्रीपतीला जात नाही, तर हे नेहमी आपलं संसाराकडे, मिथ्या वस्तूंकडे धाव घेत असते, असं आपल्याला दिसते. इंद्रियाचे सर्व व्यवहार मनाकडे आहे म्हणून त्याला मनोमार्गच म्हणतात, आणि ते विषयाकडे असतात, आणि म्हणून महाराज म्हणतात विषय ओढी भुलले जीव. पण हाच मनोमार्ग माऊली ज्ञानोबा या अभंगातून सांगतात. मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. येणे पंथे श्रीपती आकळावा मनोमार्गे. पण कसा? संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे संगती हा शब्द खूप महत्वाचा आहे महाराज. श्रीपती आकळावा येणे पंथ ही ठीक आहे. पंथ कोणता? मनोमार्ग गती. पण मनोमार्ग गतीनं हे मन आमचं कुठेही जाते ना. मन कुठेही जात असल्यामुळं हे मनाला त्या ठिकाणी ताबा ठेवता येत नाही. त्याच्यामुळं संगतीचा परिणाम होऊ शकतो. ज्या संगतीत आम्ही जाऊ ना तिकडे मन जात असते. त्यामुळे माऊली ज्ञानोबा म्हणतात की मनोमार्ग गती जा, पण कुणाच्या संगत कुणाची कर? संतांचे संगती मनोमार्ग गती. महाराज असं आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती बरोबर आहे, पण संत संत आहेत, जागोजागी संत झाले. म्हणून संतांची बाह्य लक्षणं आणि अंतर्लक्षणं हे दोन अत्यंत महत्वाची आहे. बाह्य लक्षणानं धोतर नेसलं, टोपी घातली, दुपट्टा घेतला, गंध लावलं, माळ गळ्यात आहे, संतत्वाचं बाह्य लक्षण आहे, अंतर्लक्षण नाही. गंमत अशी आहे, बाह्य लक्षणाकडे न बघता अंतर्लक्षणाकडे आपल्याला बघावं लागेल. त्यावेळेला संत कळतील आणि मग त्या संतांची संगत आपल्याला महत्वाची ठरेल. मनुष्य हा संघ प्रधान आहे. मनुष्याला संगत नेहमी आवडते. मनुष्याला संगत नेहमी आवडते, संघ प्रधान आहे म्हणून तो कुणाची ना कुणाची संगत करतो. मनुष्य एकटा राहत नाही. मनुष्याला एकट्याला आवडत नाही. तो कुणाचीही संगत करेल आणि त्या संगतीचा परिणाम नक्कीच त्याच्यावर होत असतो, हे आपल्याला माहिती आहे. वाईट संगतीचा परिणाम वाईट होणार, चांगल्या संगतीचा परिणाम चांगला होणार. आता वाईट संगतीचे परिणाम सांगावेच लागतील का? माहिती आहे ना आपल्याला. जशी संगत लाभली तसा मनुष्य म्हणत असतो. चोराची संगत लागली काय बनेल? म्हणून चोर बनेल. जुगार खेळण्याचे आवड किंवा निर्माण होते जुगारी संगत असली की. आता यावरून सर्वच लावून घ्या बाकी. म्हणजे माणसाला वाईट संगत लागली तर संगतीचा परिणाम अधोगतीकडे नेत असतो आणि माणसाला सत्संगती लाभली
तर सत्संगतीमध्ये माणसाचा उद्धार होत असतो. व्यवहारामध्येही तेच आहे. व्यसनाधीन माणसाच्या सानिध्यात आलं की मनुष्य व्यसनाधीन होतो, आणि सत्संगती करणाऱ्यांच्या सानिध्यात जर आलं तर मनुष्य सत्प्रवृत्तीनं वागण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अशा प्रकारे संतांच्या संगतीमध्ये लागावं असं माऊली ज्ञानोबा म्हणतात की संतांच्या संगतीमध्ये लागला की मग आकाळावा श्रीपती येणे पंथी. आणि आपला विचार सदल होता की मग संत बाह्य लक्षणाने संत कळत नाही. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू. आता हे असं भगवे वस्त्र धारण केल्या म्हणजे साधू होणार का? मग तर भगव्या कलरचे कुत्रे पण साधू झाले असते. भगव्या कलरनं तुमचं साधुत्व दिसत नसते. तुमचं मन भगवं झालंय का? मन त्यागी झालं का? आणि म्हणून अंतरलक्षणाने संत जाणावे लागतात. महाराज म्हणतात संतांच्या संगतीनं काय होईल? एकनाथी भागवतामध्ये श्री संत एकनाथ महाराज असं म्हणतात, सत्संगते भक्तीची प्राप्ती, सत्संगते भक्तीची प्राप्ती उद्धवा जाणतो निश्चिंती. सत्संगते भक्तीची प्राप्ती उद्धवा जाणतो निश्चिती. संतापाशी ती भक्ती वास पाहती उभी असे. सत्संगतीनच करी भक्ती लाभते. सत्संगतीनच त्या ठिकाणी निश्चित प्रकारे अशी संतापाशी भक्ती असते. म्हणून सत्संगती करावी असं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सत्संगतीचा परिणाम काय हो? सत्संगतीमुळं हरिकथा श्रवण करता येते, भजन करता येते. सत्संगतीमुळं पुराण वेद पुराण शास्त्र संबंध जीवन कसं जगावं हे शिकल्या जाते. म्हणून संतांचे संगती. नुसतं मनोमार्गाने नाही. मनोमार्गे गेला तो येते मोक्याला, हरिपाठामध्ये झालाय पुढे एकदा, आपण त्यावर चिंतन नंतर करू. मनोमार्गे गेला तो येते मोक्याला, हरिपाठी स्थिरावला तुझी धन्य. नुसतं मनोमार्गानं जाऊन चालणार नाही. कुणाच्या तरी संगतीत जावं लागेल. कुणाच्या तरी नाही, फक्त संतांच्या. संतांचे संगती मनोमार्ग गती. म्हणून सत्संगत महत्वाची आहे. माऊली ज्ञानोबा ठोसपणे सांगतात की इकडे तिकडे भटकू नको. तुला श्रीपती आकळवायचा आहे ना, तुला देव पाहिजे ना, तुला तो आपुलसा करून घ्यायचा आहे ना, मग एक काम कर, संतांचे संगती. बरं मला एक सांगा, संतांची संगत का? जीवाच्या संगतीने हे शक्य होणार नाही का? बघा, आपणही जीव आणि समोरच्याची ज्याची संगत करणार तोही जर जीवच असेल तर दोघही अर्धे ना हो. म्हणजे कसं होईल? एकादशीच्या घरी शिवरात्र गेली नाही का? इकडे उपवास आणि तिकडे उपवास. थोडक्यात काय, जीव जीवाला त्या ठिकाणी जीवाची जीवाला संगत हे श्रीपतीला मिळवून देऊ शकत नाही, भगवंताला मिळवून देऊ शकत नाही. बरं मग देवाची संगत, देवाची संगती मनोमार्ग गती असं म्हटलंय का? जीवाची संगती मनोमार्ग गती असं म्हटलंय का? काय म्हटलंय? संतांची संगती मनोमार्ग गती. म्हणजे जीवाची संगत कामाची नाही. बरं देवाची संगत? देवाच्या संगतीनं देव कळेल का? बरं देवाची संगत लाभण्यासाठी तुम्हाला सुदामा बनावा लागेल, पेंड्या बनावा लागेल, गोपाळ बनावा लागेल, गवळणी बनावा लागेल. त्यावेळा भगवंताची संगत लाभेल. तुम्ही जरूर म्हणालो की आम्ही देवाची संगत करू, पण देवाने आपली संगत केली पाहिजे की नाही? देव आपली संगत करेल का? म्हणून इथे जीवाचीही संगत नाही, इथे देवाचीही संगत नाही, इथे संतांचीच संगत. संतांचे संगती मनोमार्ग गती. आणखी सांगू का? संत महात्मे देव जरी प्राप्त झाला, देवाची संगत प्राप्त झाली, देव भेटला, साक्षात उभा राहिला, ज्याच्या प्राप्तीसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि तो देव जर प्रसन्न झाला तर देवाला काय मागतात? काय मागायला पाहिजे?
देव मिळाला तर म्हणायला पाहिजे देवा तुझी संगत दे म्हणून. देवा तुझी संगत आम्हाला लाभू दे असं म्हणायला नको का? असंच म्हणायला हवं ना. पण संत काय म्हणतात बघा ना तुकोबारायांचे अभंग. देवाला दान मागतात तुझा विसर होऊ नको, हिची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा, पण संगत तुझी दे असं म्हटलंय का? अभंग वाचा ना पूर्ण. हिची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी हिची माझी सर्व जोडी, न लगे धनमुक्ती संपदा. आणि काय मागितलं? देवसंग देई सदा मागितलं नाही ना हो. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. देवाकडे उभं राहून देव प्रसन्न झाला तरी देवाला मागायचं काय? देवा तुझी संगत दे असं नाही, संतांची संगत दे. संत संग देई सदा, सदा नेहमी आम्हाला एक संगत दे. कोणाची? संतांची संगत दे. आणि का दे? कारण संतांची संगत मिळाली त्या मनोमार्गाने गेला की तू आम्हाला मिळाला जरी असला तरी तो कळावा लागेल ना. आणि मग तो कळण्यासाठी आकळण्यासाठी आकळावा श्रीपती. येणे पंथे आकळावा श्रीपती. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती. येणे पंथे आकळावा श्रीपती. संतांच्या संगतीमध्ये आणि मग मनापासून जर त्या मार्गाने चाललं तर मग मात्र आम्हाला तो देव आकळवता येईल, आळवता येईल, समजून घेता येईल, तो प्राप्त करून घेता येईल. मात्र एकच त्या ठिकाणी उपाय आहे की संतांची संगती. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा असं म्हणतात की त्यांच्या संगतीत जावं. संतांच्या संगतीमध्ये मनापासून जर आपण गेलात तर त्या ठिकाणी देव आपल्याला प्राप्त होईल. अनेक ठिकाणी मी जसं म्हटलं संत कुणाला म्हणावं, संतांचं लक्षण काय, संतांच्या बाह्य लक्षणावरून आपल्याला संत समजता येत नाही. तर संतांचे अंतर्लक्षण जर बघायचे झाले तर मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, तैसे सज्जनाचे चित्त, तैसे सज्जनाचे चित्त. किंवा विषय तो ध्यांचा झाला नारायण, याला संत म्हणावं. किंवा ज्यांनी आपलं काम क्रोध, ज्यांच्यात काम क्रोध शिल्लक नाही, ज्यांनी काम क्रोध त्या ठिकाणी बाहेर काढले, जे गोसावी झाले. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. महाराजांचा अभंग आहे ना. काम क्रोध बंदी खाणी, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. याला संतांचं अंतरलक्षण म्हणावं. बरेचदा आपण संतांच्या अंतरलक्षणाचा विचार करत असतो तेव्हा अशा संतांची संगत करावी. कशा? जे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, किंवा ज्यांनी काम क्रोध बंदी खाणी टाकले, ज्यांच्या ठिकाणी द्वैत भाव नाही, ज्यांनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ही भूमिका मांडली, ते संत आहेत. अशा संतांची संगतीमध्ये, संतांची संगती मनोमार्ग गती. आणि मग अकबर आकळावा श्रीपती येणे पंथे. येणे पंथे म्हणजे, पंथे म्हणजे मार्ग, येणे म्हणजे या पंथाने. कुठल्या पंथाने? मनोमार्गे गती. मनपूर्वक मनाची गती करून मनाच्या मार्गाने, कारण इंद्रियाच्या मार्गाने जाण्यासाठी मनच महत्वाचं आहे, मन प्रधान आहे. म्हणून मनाच्या मार्गाने मन लावून याच पंथाने, याच वाटेने देवाला आकळावं, देवाला प्राप्त करून घ्यावं, देव आपलासा करून घ्यावं. पण कसं, कधी, केव्हा? संतांची संगत करून. संतांची संगती मनोमार्ग गती.
आगळावा श्रीपती येणे पंथी. आता श्रीपती शब्द आला म्हणून थोडं बोललं पाहिजे. इथे माऊली ज्ञानोबारायांनी असंच काहीतरी घालायचं म्हणून श्रीपती शब्द घातला असेल का? काय यमक जुळण्यासाठी श्रीपती शब्द घातला नाही. हे माऊली ज्ञानोबारायांचा एक एक शब्द, एक एक अक्षर महत्वाचं आहे. हो ठीक आहे, आपल्या बुद्धीने त्याचा आपल्याला अर्थ कळेलच असं नाही. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की प्रत्येक जण याचे वेगवेगळे अर्थ काढू शकते आणि प्रत्येकच अर्थ माऊलींचं त्या ठिकाणी महात्म्य सांगणारा ठरेल असा आहे. या अभंगामध्ये जेव्हा माऊली ज्ञानोबाराय संतांची संगती मनोमार्ग गती असं म्हणतात आणि आकाळावा श्रीपती हा शब्द इथे वापरतात. मी सांगितलं पाहिजे या ठिकाणी श्रीपती असा शब्द आला. श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीला श्री असं म्हणतात. आणि आकळावा कोण? आकळावा श्रीपती आकळावा. या ठिकाणी भगवान ज्ञानोबाराय म्हणजे माऊली ज्ञानोबाराय आकळावा श्री हरी सुद्धा म्हणू शकले असते, आकळावा हरी म्हणू शकले असते, आकळावा राम म्हणू शकले असते, आकळावा कृष्ण म्हणू शकले असते, आकळावा गोविंद म्हणू शकले असते. कित्येक नाव आहेत देवाची, पण इथे जो नामोल्लेख केला तो श्रीपती असा केला. त्यामागचं मोठं कारण असावं असा कयास लावता येईल. काय कारण असेल? कारण मनुष्य मात्र स्वभाव असा आहे की मनुष्य देव मानतो, संगतही चांगल्या माणसाची करण्याचा प्रयत्न करतो, मनापासून सुद्धा करतो, पण त्याचं उद्दिष्ट एकच असते की स्त्रीची प्राप्ती करून घ्यावी. स्त्रीची प्राप्ती करून घ्यावी म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती करून घ्यावी. लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी प्रत्येक जण धडपट खटपट करतच असतो, पण लक्ष्मीच्या पतीच्या प्राप्तीसाठी त्याचे प्रयत्न मात्र नसतात. त्यामुळे भगवान ज्ञानोबाराय माऊली ज्ञानोबाराय या अभंगातून म्हणतात आकळावा श्रीपती. श्रीपती म्हणजे लक्ष्मीचा पती आकळावा, लक्ष्मी आकळावी असं म्हणत नाही. कारण प्राय माणसाचा स्वभाव असा आहे, मनुष्य नुसतं आणि नुसतं लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतो, व्यवहारामध्येही प्रयत्न करतो, कष्टही करतो आणि परमार्थामध्ये सुद्धा तेच करतो. देवा आम्हाला हे दे, देवा आम्हाला ते दे, देवा आम्हाला हे मिळू दे. कारण काय? अर्थात मनुष्य स्वभावाप्रमाणे मनुष्य स्त्रीच्या प्राप्तीसाठी म्हणजे लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. माऊली ज्ञानोबारायांना या ठिकाणी हे माहिती असल्यामुळे माऊली म्हणतात स्त्रीची प्राप्ती नाही, श्रीपतीची प्राप्ती करून घ्यायची आहे. आकळावा श्रीपती येणे पंथे, आकळावा श्रीपती. लक्ष्मीची प्राप्ती होईल हो, पण एक सांगू का? नुसतं लक्ष्मीची प्राप्ती आणि त्यासाठी भजन करत असाल तर देव त्या ठिकाणी लक्ष्मीला पाठवणार नाहीत. मला सांगतो त्याचे कारण आहे, लक्ष्मी देवाची बायको आहे आणि देव आपल्या बायकोला तसं पाठवणार नाही. म्हणून त्याच्या सहित लक्ष्मीला बोलवा. लक्ष्मी वल्लभा दिनानाथा पद्मनाभा. तो लक्ष्मी वल्लभ आहे, तो लक्ष्मीचा कांत आहे. म्हणून जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित नारायण येतील. पण केव्हा येतील? जेव्हा तुम्ही श्रीपतीला आकळावाल, जेव्हा तुम्ही भगवंताचं नामस्मरण केव्हा कराल त्यावेळी आपोआप लक्ष्मी येईल. म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात आकळावा श्रीपती येणे पंथी. बघा, भगवान फक्त श्रीपतीच नाही हो, भगवान नुसतं श्रीपतीच नाही. भगवान त्या ठिकाणी यदुपती आहेत म्हणजे यादवपती आहेत. भगवान त्या ठिकाणी लक्ष्मीपती आहेत. भगवान त्या ठिकाणी अनेक प्रकारानं जर बघितलं, यदुपती यादवांचा पती, गणपती, या सर्व महाभूतांचा पती, विश्वपती, जगपती, हे सर्वच भगवान आहे. आणि म्हणून
असा असणारा भगवान त्याला जर आकळलं तर मग त्या ठिकाणी काही उरणार नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे तुम्हाला सांगू का, मिनिस्टरच्या पीएनशी हे केल्यापेक्षा डायरेक्ट जर मिनिस्टर आपला असला, डायरेक्ट जर तुमच्या जवळचा असला तर हे बघा, पीए जवळचा आहे, काम करून घेईल मिनिस्टर कडून, पण डायरेक्ट मिनिस्टरच तुमच्या रोजच्या बोलण्यात चालण्यातला वागण्यातला असला तर तसं या ठिकाणी आकळावा श्रीपती, श्रीचा पती, लक्ष्मीचा पती आकळावा. पण कसा आकळावा? संतांच्या संगतीमध्ये. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि येणे पंथे आकळावा याच चरणाचं दुसऱ्या चरणाशी सांगड घालत असताना आकळावा म्हणजे नेमकं आम्ही काय करायचं? संतांच्या संगतीमध्ये लागायचं. मनोमार्गाने म्हणजे मनापासून लागावं, त्यांनी सांगितलेल्या पंथाने म्हणजे त्यांनी सांगितलेल्या वाटेने जायचं. म्हणजे करायचं काय नेमकं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप, हा आत्मा तो शिवाचा राम जप. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, जीवाचा भाव आहे. हो, काय भाव आहे? रामकृष्ण वाचा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम 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 राम, जय श्री कृष्ण, किंवा सोपा सरळ म्हणता रामकृष्ण हरी. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आहे आणि हा जीवाचा भाव आहे. त्यामुळं संतांच्या संगतीत राहून आकळावा श्रीपती येणे पंथे. पण काय करायचं? रामकृष्ण 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 वाचेनं म्हणायचं. आज संतांच्या संगतीने भगवंताला आपलंसं करावं एवढंच आपण चिंतन या वरच्या एका पहिल्या कडव्याचं आणि दुसऱ्या कडव्यातला थोडा भाव घेतला. अभंग हा 6 चरणाचा, मी अगोदरच सांगितलं की हा 6 कडव्याचा अभंग आहे, एका भागात शक्य नाही. तेव्हा आजची आपली चिंतन सेवा इथे थांबू. पुन्हा उद्या भेटू याच अभंगावरच पुढचं चिंतन करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुढच्या भागात भेटीपर्यंत सर्वांनी आपण काय करायचं? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कुंडली कवरधरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री गणाध, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.